today we are going to learn the poem Money, composed by William H. Davis. William Davis, born in 1871 and died in 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. He belongs to Wales area in England, so he called as Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and United States. United Kingdom means UK means England and United States of Americas. Okay, in those country he just spent his time as a tramp or hobo. Tramp or hobo means एक भटका एक wanderer. भटका किंवा wanderer कळतो म्हणजे एक डिस्टिट्यूट पर्सन, होमलेस पर्सन, म्हणजे घरदार सोडून तो या गावचा त्या गावी त्या गावचा त्या गावी भटकत राहिला. तो मीन्स मोस्ट ऑफ द लाईफ स्पॅन ऑफ हिज लाईफ ही स्पेंड ॲज अ होबो और ट्रॅम्प. एक भटका व्यक्ती म्हणून त्यानं जीवनाचा बराच काळ व्यतीत केला. भटकंती त्याच्या आयुष्यामध्ये होती. इंग्लंडमध्ये मोस्ट ऑफ द इंग्लंडमध्ये तो भटकत राहिला. त्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा तो भटकत राहिला. तर अशा काही भागामध्ये तो भटकंती करत राहिला आणि तिथपर्यंत तो फिरत राहिला. सो ट्रॅम्प और होबो इन युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ही बिकेम अ पेडलर. पेडलर मीन्स हॉकर, फेरीवाला. एक फेरीवाला बनला तो. उपजीविकेसाठी काही छोटं मोठं काम करायचं आणि या गावात त्या गावी फिरत राहायचं आणि एक जीवनाचा अनुभव शिकण्यासाठी म्हणा तो फिरत राहिला. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. आणि रस्त्यावर गाणे म्हणत फिरायचा तो, स्ट्रीट सिंगर म्हणून तो फिरत राहायचा. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश हिज फर्स्ट वॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. आणि या भटकंती अवस्थेमध्ये त्यानं छोटं मोठं काम केलं आणि भटकत राहिला, रोजी रोटी पाहिली आणि या गावचा त्या गावी फिरत राहिला. ही मेट विथ व्हॅरियस पीपल, ही एक्सप्लोर हिज लाईफ and he got various experiences about human life. So and while he was wandering, he composed some poems, and after his wandering years he published his first volume. आणि त्यांना पहिलं पुस्तक काढलं, आपलं काव्यसंग्रह प्रकाशित केला, पोएटिकल बुक काढलं, द सोल्स डिस्ट्रॉयर नावाचं. द सोल्स डिस्ट्रॉयर नावाचं त्यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केला. एक थ्रिलिंग लाईफ आहे. मेनी अपहेवल्स इन हिज लाईफ, many ups and downs happen in his life. The poem tells us, the poem Money tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. या कवितेमध्ये काय, the poem tells us, या कविता आपल्याला काय मेसेज देते तर the rich man who wants to be a poor man to find the real happiness of human life. जर मानवी जीवनाचा जर खरा आनंद जर तुम्हाला शिकायचा असेल, पाहिजे असेल तर गरीब व्हावं. ही फिलॉसॉफी आपल्याला या पोएम मधून कळणार आहे. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी और हॅव लॉस्ट अवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. जेव्हा आपल्या जीवनामध्ये पैसा नसतो आपल्याकडे किंवा आपण पैसा गमावतो, हरवतो, त्यावेळेस आपल्याला पैशाचं खरं महत्व कळतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी. And at the end of the poem, we know that the poet says that now he doesn't have money, he has true friends, though they may be few. Once upon a time, poet was very rich. He had several friends, but they were not true friends. True friends. They were false friends. ते खोटारडे मित्र होते. खूप अवतीभोवती त्याच्या फ्रेंड सर्कल होतं. वेन ही हॅड मनी, त्याच्याकडे जेव्हा भरपूर पैसा होता ना, त्याला भरपूर मित्रमंडळ होतं. बट वेन ही लॉस्ट हिज मनी, वेन ही बिकेम पुअर, हिज फाल्स फ्रेंड लेफ्ट हिम. दे केप्ट फार अवे फ्रॉम पोएट, अँड पोएट रिअलाइज दॅट what is the real meaning of the friendship.
And after some time poet had no money, and at that time he realized that he had very few friends, but they were true. ते खऱ्या अर्थानं खरे होते, ते खरे मित्र होते, सुखादुखात साथ देणारे होते. So this is the message of this poem. Okay, so I will read the first stanza and then explain for you. Money. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false friend, many a false man as a friend came knocking all day at his door. See, when he had money, when poet had money, आणि कवीकडे जेव्हा पैसे होते, he had so many friends. त्याच्याकडे भरपूर मित्र होते, भरपूर मित्रमंडळ होतं. And he had many false friends, but they were totally false. ते सगळे false होते. एक खोटारडे मित्र होते ते. Okay. When he had money, oh, he knew no joy till he went poor. की तो काय म्हणतो की he knew no joy till he went poor. की he didn't get the real joy of human life when he had money. जेव्हा त्याच्याकडे पैसा होता ना भरपूर, तेव्हा मानवी जीवनाचा खरा आनंद त्याला कधीच मिळाला नाही. आपलं जीवन काय आहे एक्झॅक्टली हे त्याला कधीच कळालं नाही. when he had lots of money, जेव्हा त्याच्याकडे पैसा होता ना, तेव्हा त्याला रिअल लाईफ कधीच कळालं नाही, कधीच नाही. Unfortunately, when he had money, he knew no joy till he went poor. And when did he get the real joy of human life? When he became poor. जेव्हा तो गरीब झाला तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचा खरा आनंद मिळाला, प्राप्त झाला. He knew no joy till he went poor, for many a false man as a friend. त्याचे बरेचसे असे खोटारडे लोक त्याच्या अवतीभोवती होते, because he had lots of money once upon a time in his life. एक काळ त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा होता, त्यामुळे त्याला बरेचसे असे खोटारडे मित्र त्याला जोडत गेलेत. Because for many a false man as a friend came knocking all day at his door. Came knocking all day at his door. आणि दिवसभर यायचे आणि त्याच्या दरवाजावर थापा मारतच राहायचे. दादा, मामा, भाऊ, मालक म्हणून याच्या घरात घुसायची. Why? Because he was a rich man. He had lots of money. So many false men attracted towards him. अनेक चुकीचे लोक याच्याकडे अट्रॅक्ट होत गेले. म्हणजे वरून दाखवायचं की आम्ही तुमचे फार वेलविशर्स आहोत, मित्र आहोत, खूप आहेत, पण ऍक्च्युली ते त्याच्याकडे खऱ्या अर्थानं त्याच्या व्यक्तिमत्वामुळे, त्याच्या क्वालिटीमुळे नव्हते, तर दे अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम बिकॉज ऑफ हिज मनी. त्याच्या पैशासाठी याच्याकडे लोक अट्रॅक्ट व्हायचे, किंवा याच्यासोबत राहिलं तर 4 पैसे आपल्याला मिळतील, संध्याकाळचं जेवण होईल धाब्यावर, पार्टी देईल हो आपल्याला, दारू पाजेल आपल्याला, या भावनेनं त्याच्याकडे मित्र अट्रॅक्ट व्हायचे. मेनी फास्ट फ्रेंड. आणि त्यावेळेस त्याला रिअलिटी कळाली नाही लाईफची. दिवसभर लोकांचं त्याच्या घरी राबता असायचा, लोक येत राहायची, दरवाजावर थाप मारायची, कंटिन्यू याच्याकडे येत राहायची. सो मेनी पीपल अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिम बिकॉज ऑफ हिज मनी. अँड ॲट दॅट टाइम ही डिडंट नो द रिअल मिनिंग ऑफ लाईफ और रिअल हॅपीनेस ऑफ लाईफ. त्याला जीवनाचा खरा आनंद मिळाला. But after some time when he became poor, at that time he realized what is the friendship mean. नेमका फ्रेंडशिप म्हणजे काय असतं हे त्याला तेव्हा कळालं, जेव्हा he became poor, जेव्हा तो गरीब झाला तेव्हा. सो अशा प्रकारचं ओपनिंग स्टांजा मध्ये सांगितलेलं आहे. Do you understand the first stanza? Okay, is there any problem? Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead as he dared not speak to let this false world know. In the second stanza, he says, actually opening line of the first stanza, second stanza is an example of inversion. Is an example of inversion because word order here changed. Then felt I like. Actually proper order is
I felt like a child that holds a trumpet that he must not blow. Trumpet? What is mean by trumpet? ऍक्च्युली त्याचा लिटरली मिनिंग तुतारी होते. तुम्ही पाहिलं असेल की युद्धामध्ये वगैरे किंवा वेलकम करण्यासाठी ते वाजवले जात होतं, असे एक इन्स्ट्रुमेंट असते. इथं अर्थ घ्यायचा आपल्याला खेळण्यातली पुंगी. लहान लेकरं पुंगी खेळतात ना, वाजवते ती. तुम्ही लहान असताना वाजवली असेल पुंगी, माहिती आहे? देन ही जत्रेत मिळते ती. वेन ही मीन्स देन ही फेल्ट लाईक अ चाइल्ड. त्याला एका मुलासारखं वाटते, आपण एक लहान लेकरू असल्यासारखं वाटतं त्याला. आणि कसं लेकरू? दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट, की ज्या मुलाकडे पुंगी आहे, एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याकडं, एक वाद्य आहे त्याच्या हातामध्ये खेळणं म्हणून. लहान लेकरांना पुंगी, फुगा असे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट फार आवडते. ते वाजवत बसते, एकदा पुंगी दिली की वाजवत बसते. तर ते असलेलं खेळणं असलेलं एक मूल आहे तो, असं त्याला स्वतःविषयी वाटतं. दॅट ही मस्ट नॉट ब्लो. पण कसं मूल? की ज्याच्याकडे खेळणं आहे, ज्याच्याकडे पुंगीत आहे, बट ही मस्ट नॉट ब्लो. तो वाजू शकत नाही. खेळणं आहे, पुंगी आहे, पण वाजू शकत नाही. आई वडिलांनी पुंगी घेऊन दिली, त्याला वाजवली. वडील आता वाजवले, तोंडावरच एक वडतो, कानाखालीच एक मारतो. असं जेव्हा म्हणतील ते लेकरू वाजवेल का? हळू आवाज असं करायला विचार, नेल तोंडाजवळ, नको मारते. म्हणजे पुंगीत आहे पण वाजू शकायला का नाही. म्हणजे त्या लेकराला त्याचा खरा आनंद मिळेल का त्या पुंगीला? नाही. सगळं हातामध्ये इन्स्ट्रुमेंट आहे, घेऊन दिलं मस्त, वाजते पण छान, वाजण्याची इच्छा पण आहे, पण वाजू शकत नाही. वाय? बिकॉज ऑफ द प्रेशर ऑफ फॅमिली, बिकॉज ऑफ द बर्डन ऑफ हिज सराउंडिंग. त्याच्या सराउंडिंगचं त्याच्यावर बर्डन आहे, त्याच्यावर धाक आहे की वाजवली तर तोंडावरची ओढतो, नाही तर पुंगीच तोडून फेकतो, अशी धमकी देते आई वडील. ते लेकरू वाजवत नाही, तशा रेस घेत नाही, घाबरते. तशा लेकरासारखी याची अवस्था झाली कवीची, की देन ही फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. ही पुंगी न वाजू शकणाऱ्या लेकरासारखी याची अवस्था झाली, की ज्याच्याकडे खेळणं तर आहे, पण ते खेळणं खेळू शकत नाही, ती पुंगी वाजू शकत नाही. बिकॉज अ मॅन इज डेड, he dared not speak to let this false world know. या false world ला त्यांच्यासोबत बोलण्याची किंवा आपले विचार प्रकट करण्याची त्याच्याकडे हिंमत राहिली नाही. कारण आसपासचं जग सगळं कसं आहे? खोटारडं जग आहे. त्याला खूपसे मित्र आहेत, पण ते खरे आहेत का? नाही. ते सगळे खोटारडे मित्र आहेत, स्वार्थी, सेल्फिश काइंड ऑफ फ्रेंड्स. आणि अशा या फाल्स वर्ड पुढे त्याला असं काही एक्सप्रेस करण्याची काय नाही आझादी, त्याला स्वातंत्र्य, त्याला फ्रीडम राहिलेली नाही. ही वॉज लिडिंग हिज लाईफ अंडर द प्रेशर ऑफ सराउंडिंग, ऑफ द सोसायटी, ऑफ हिज कलीग, ऑफ हिज फ्रेंड्स, सो कॉल्ड फ्रेंड्स. त्या दडपणाखाली तो आहे. त्याला आपले विचार प्रकट करण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. दो ही हॅड लॉट्स ऑफ मनी, बट ही कुड नॉट एन्जॉय हिज लाईफ. तो आपलं जीवन चांगलं एन्जॉय करू शकत नाही. भरपूर पैसा आहे, संपत्ती आहे, बट ते कंटिन्यूली त्याच्या दारावर नॉक करत आहेत फ्रेंड्स, कंटिन्यू त्याच्या घरी येत आहेत. भरपूर पैसा आहे, घर आहे, आलिशान सगळं काही आहे, बट ही कुड नॉट एन्जॉय हिज लाईफ. वाय? बिकॉज ही ऑलवेज सराउंडेड विथ पीपल, हिज फ्रेंड्स, सो कॉल्ड फ्रेंड्स. त्याच्या फ्रेंड्सनं ते नेहमीच त्याला आहे, तो वेढलेला आहे. त्याला प्रायव्हसी नावाची गोष्ट राहिलेली नाही, पर्सनल लाईफ नावाची गोष्ट राहिली नाही, एन्जॉयमेंट नावाची गोष्ट राहिली नाही. अशा प्रकारचं त्याचं जग झालेलं आहे. त्याच्या लाईफमध्ये फ्रीडम नाही, स्वार्थानं पूर्ण जग भरलेलं आहे आसपास. त्यामुळे तो म्हणतो की मी जीवनाला एन्जॉय नाही करू शकत, मला कुठे फिरता पण येत नाही. जस्ट लाईक यू नो की सेलिब्रिटीचं लाईफ माहिती आहे तुम्हाला? आमिर खान, सलमान खान, खूप पैसा आहे त्यांच्याकडं, म्हणून ते काही सुखी नाहीत. ते आपल्या सामान्य माणसासारखं एन्जॉय करू शकत नाही. तुम्ही असे कॉलेजहून घराकडे चालले, रस्त्यामध्ये तुम्हाला पाणीपुरीचा गाडा दिसला कुठं चुरमुरा फाट्यावर, तर तुम्ही उभं राहून पाणीपुरी खाऊ शकता. सलमान खान त्याच्या गाडीतून चालत समजा कारमधून, अरे इथं पाणीपुरी चांगली मिळते, थांबू गाडी, आपण इथं खाऊ शकेल का? नाही. जसा उतरल तसे हजारो लोक ऑटोग्राफ मागतील, सेल्फीज मागतील. त्याला प्रायव्हेट पर्सनल लाईफच नाही, एन्जॉयमेंटच नाही त्याच्या लाईफ. जे फ्रीडम आहे, गाडीचं काच खाली करून चालू शकणार नाही तो. हे लोक त्याला पुढे सिग्नलवर गाडीला जाऊ देणार नाहीत, त्याला भेटतील,
त्याचे फॅन्स फॉलोअर्स. पर्सनल लाईफ आहे का त्याला? नाही. एन्जॉयमेंट आहे का? नाही. आपल्यासाठी फ्रीडम आहे का? नाही. तसंच पोएटचं जीवन झालं की ऑलवेज ही जस्ट की कवर्ड विथ हिज फ्रेंड्स, सराउंडेड विथ हिज फ्रेंड्स. ही हॅड नो हिज पर्सनल लाईफ. त्याला पर्सनल लाईफच नावाची गोष्ट राहिलेली नाही. अशा प्रकारचं त्याचं जीवन झालं. सो थर्ड स्टांजा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट and how their wives do hum like bees about their work from morn till night. In the third stanza, the opening line of the third stanza is also an example of inversion. Inversion, this is the name of figure of speech. Okay, हे figure of speech नाव आहे. याच्यामध्ये प्रॉपर ऑर्डर सेंटेन्स स्ट्रक्चर नाही, ऑर्डर जमल केलेली आहे. की much have I thought of life, actually proper word order is I have thought of life. I have thought of life. He had much thought of life. त्याच्याकडे जीवनाचे बरेच विचार आहेत. कारण as we know that की आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिले की he spent his most of life as a tramp or hobo. एक भटक्या म्हणून त्यानं जीवन व्यतीत केलेलं आहे. या गावचा त्या गावी, त्या गावचा त्या गावी असं त्यानं लाईफ स्पेंड केलेलं आहे. भरपूर बऱ्याच एरियामध्ये तो फिरत राहिला. ही गॉट व्हॅरियस एक्सपिरियन्सेस ऑफ ह्युमन लाईफ. त्याला मानवी जीवनाचे खूप एक्सपिरियन्सेस मिळत गेलेत. मानवी जीवनाला फार जवळून त्यानं पाहिलं. वेगवेगळ्या टाईपचे लोक त्याला भेटत गेले त्याच्या जर्नीमध्ये. सो त्याला मानवी जीवनाचा फार मोठा अभ्यास झालेला आहे त्याला. तर तो काय म्हणतो की ही हॅड मच थॉट ऑफ लाईफ. त्यानं जीवनाचा भरपूर विचार केला. अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. आणि जीवनाचा फार जवळून अभ्यास केल्यानंतर त्याला एक गोष्ट कळाली. आणि ती गोष्ट कोणती होती? ही हॅड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. लाईट मीन्स स्ट्रेस फ्री. LIGST. लाईट मीन्स स्ट्रेस फ्री. जे गरीब माणसांचं हृदय अंतकरण आहे ना, ते स्ट्रेस फ्री आहे. त्यांचं मन बिनधास्त आहे. त्यांच्या मनावर कुठलंही दडपण नाही. हे केव्हा कळालं? when he explored his life. जेव्हा त्यानं मानवी जीवनाला संशोधन केलं, अभ्यास केला, पाहिलं, अनुभव घेतले प्रॅक्टिकल लाईफ मध्ये, देन ही रिअलाइज दॅट की इन दिस वर्ल्ड पुअर मेन्स रिअली हॅपी. कसे की he had much thought of life and seen, he observed the human life and he realized that, he knew that the poor man's hearts are ever light. गरीब माणसांचं अंतकरण स्ट्रेस फ्री असतं. तणाव विरहित जीवन जगतात गरीब माणसं ॲज कम्पेअर विथ रिच, श्रीमंत माणसाच्या तुलनेमध्ये. अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज. हाऊ देअर वायूज, त्यांच्या बायका कशा करतात? हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. की हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज. की त्यांच्या बायका या बीज सारख्या म्हणजे हनी मधमाशी सारख्या गुणगुणत असतात त्यांच्या अवतीभोवती. आणि अशा पद्धतीचं त्यांचं एक जीवन आहे. की अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. की त्यांचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे जे गरीब माणसं काबाड कष्ट करते त्याबद्दल त्यांच्या बायका नेहमी गुणगुणत असतात. पण कवीचं म्हणणं आहे की खरे जर आनंदी या जगातले कोण असतील तर गरीब लोकच. श्रीमंत माणसाचं जीवन अतिशय टेन्शन न भरलेलं आहे, वरीज न भरलेलं आहे. पैसा तर भरपूर आहे त्याच्या घरामध्ये, पण त्याला रात्री झोप लागत नाही. उंदरानं जरी उडी मारली का त्या भांड्यात जाऊन ते चोर आला खा तू. अशा प्रकारचं झोप त्याला शांत जीवन नाही. गरीबाच्या घराचा दरवाजा एक तर फार पहिला तोडका मोडका असते, उघडा ठेवला तरी टेन्शन नाही. उघडा ठेवून झोपते उन्हाळ्यात गरीब लोक, मस्त एन्जॉय करतात लाईफला. तर जे रिअल लाईफ आहे ते जगण्याचं किंवा ते स्पिरिट कोणाकडे आहे तर पुअर मेनकडे आहे, असं कवीला इथं म्हणायचं आहे. सो नाऊ वी स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट